ओम शांती। आज आहे 12 डिसेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, सत्य बाबाद्वारे संगमावर तुम्हाला सत्याचे वरदान मिळते, त्यामुळे तुम्ही कधीही खोटे बोलू शकत नाही। प्रश्न आहे, निर्विकारी बनण्यासाठी तुम्हा मुलांना कोणती मेहनत जरूर करायची आहे? उत्तर आहे, आत्माभिमानी बनण्याची मेहनत जरूर करायची आहे। भिकुटीमध्ये आत्म्यालाच पाहण्याचा अभ्यास करा। आत्मा बनून आत्म्याशी बोला, आत्मा होऊन ऐका। देहावर दृष्टी जाऊ नये, हीच मुख्य मेहनत आहे। याच मेहनतीमध्ये विघ्ने पडतात। जितके होऊ शकेल तितका हाच अभ्यास करा की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. कोणत्याही गोष्टीमध्ये संशयबुद्धी बनून शिक्षण सोडायचे नाही। सर्वप्रथम पावन बनण्याकरिता एका बाबांची आठवण करायची आहे, इतर गोष्टीमध्ये जायचे नाही। 2. शरीराकडे दृष्टी गेल्याने विघ्ने येतात, म्हणून भिकुटीमध्ये पाहायचे आहे। आत्मा समजून आत्म्याशी बोलायचे आहे। आत्माभिमानी बनायचे आहे। निर्भय बनून सेवा करायची आहे। आजचे वरदान आहे, सदैव बाबांच्या अविनाशी आणि निस्वार्थ प्रेमामध्ये लवलीन राहणारे मायाप्रूफ भव। स्पष्टीकरण आहे, जी मुले नेहमी बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहतात त्यांना माया आकर्षित करू शकत नाही। जसे वॉटरप्रूफ अर्थात जलरोधक कपडा असतो, तर त्यावर पाण्याचा एक थेंब सुद्धा टिकत नाही। असे जे लगनमध्ये अर्थात प्रेमामध्ये लवलीन राहतात ते मायाप्रूफ बनतात। माया कोणत्याही प्रकारचा वार करू शकत नाही, कारण बाबांचे प्रेम अविनाशी आणि निस्वार्थ आहे। याचे जे अनुभवी बनले आहे ते अल्पकाळाच्या प्रेमामध्ये अडकू शकत नाही। एक बाबा आणि दुसरा मी, दोघांच्या मध्ये तिसरा कोणीही येऊ शकत नाही। स्लोगन आहे, न्यारा प्यारा अर्थात अलिप्त आणि प्रेमळ होऊन कर्म करणाराच सेकंदामध्ये फुलस्टॉप अर्थात पूर्णविराम लावू शकतो। ओम शांती।